वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study HSC 12 Physics Chapter 8 Electrostatics Part 2. Next point is expression for potential energy. तर आपण potential energy आता आपण expression इथं कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यासाठी consider this diagram and corresponding animation of this diagram. Now here let us consider the electrostatic field due to a source charge plus q placed at the origin O. आता हा O हा ओरिजिन आहे. या ओरिजिनला प्लस क्यू चार्ज ठेवलेला आहे आणि या प्लस क्यू चार्जच्या सराउंडिंगला जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ही इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेली आहे. ही इलेक्ट्रिक फील्ड आपण आता विचारात घेणार आहोत. लेट अ स्मॉल चार्ज प्लस क्यू नॉट बी ब्रॉट फ्रॉम पॉइंट A to point B at respective distances r1 and r2 from O against the repulsive force on it. तर हा क्यू नॉट चार्ज आहे. हा क्यू नॉट चार्ज आपण A ला होता. आपण ए पासून याच्यावरती सिस्टीमचा अगेन्स्ट फोर्स अप्लाय करून आपण इथं बी पर्यंत पुश केलेला आहे. एला ज्यावेळी होता तो ए पासून ओरिजिन पर्यंत अंतर r1 आहे. बी पासून ओरिजिन पर्यंत अंतर डिस्टन्स r2 आहे. तर हे हा पण प्लस क्यू आहे आणि हा पण प्लस क्यू आहे. दोन्हीमध्ये रिपल्शन फोर्स आहे आणि रिपल्सिव्ह फोर्समुळे हा इकडे पुश होतोय. पण आपण त्याच्या अगेन्स्ट फोर्स अप्लाय करून आपण इकडं ए पासून बी पर्यंत हा चार्ज पुश केलेला आहे. P in displacing the charge q naught through a small displacement dr appears as an increase in the potential energy of the system. तर आपण ह्याच्यावरती अप्लाय केलेला फोर्स हा आपण P मानला इलेक्ट्रिक फील्ड याच्यावरती अगेन्स्ट. आणखीन क्यू नॉट चार्ज आहे. हा क्यू नॉट चार्ज dr इतकं डिस्टन्स जर डिस्प्लेस झाला तर ह्या dr इतकं डिस्टन्स डिस्प्लेस झाल्यामुळं त्यामध्ये झालेलं वर्क डन आहे. हे वर्क डन ह्या सिस्टीममध्ये पोटॅन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. म्हणून याची पोटॅन्शियल एनर्जी इंक्रीज होते आणि ती इंक्रीज झालेली पोटॅन्शियल एनर्जी आहे ही पोटॅन्शियल एनर्जी दॅट इज चेंज इन पोटॅन्शियल एनर्जी. दिस इज नथिंग बट वर्क डन अँड दिस वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दॅट इज P बार डॉट dr बार. हे वर्क डन आहे आणि वर्क डन इज नथिंग बट हिअर दिस चेंज इन एनर्जी and this F bar dot dr bar, this we can use using this dot product Fe dr cos theta, but here theta is 180 degree because direction of this force and direction of displacement is because force direction along this direction system force and displacement is along this direction dr. Hence this is minus because this is 180 angle and cos 180 is minus 1. Hence this minus F into dr. This negative sign appears because the displacement dr is against the electrostatic force P. म्हणजे डिस्प्लेसमेंट dr आणि फोर्स जे P हे दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत म्हणून इथं मायनस आलेलं आहे. सेम इथं डायग्राममध्ये पण दाखवलं आहे ॲनिमेशनमध्ये. हा प्लस क्यू चार्ज आहे. सराउंडिंगला याचे इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणखीन हे बी पॉईंट जे हा r2 अंतरावरती आहे. ए पॉईंट हा r1 अंतरावरती आहे. इनिशियली हा चार्ज इन्फायनाईट डिस्टन्सला असेल किंवा तिथून ब्रिंग केला किंवा ए पासून बीला ब्रिंग केला तर पुश केला ढकलल्यानंतर याच्यामध्ये वर्कडन होतं आणि हे वर्कडन जे आहे हे चेंज इन एनर्जी यामध्ये स्टोअर होतं. For the displacement of the charge from the initial position A to the final position B, the charge in the potential energy, the change in the potential energy delta U can be obtained by integrating du. तर आपल्याला A पासून B पर्यंत जे आहे हा चार्ज क्यू नॉट पुश केल्यानंतर संपूर्ण जे एनर्जी चेंज होईल ती डेल्टा यू आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. फक्त आपण dr इतकं डिस्टन्स पुश केल्यानंतर त्याच्यामध्ये चेंज झालेली एनर्जी आहे हे आपण du कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्या duचं आपण इंटिग्रेशन घेतल्यानंतर संपूर्ण एनर्जी आहे A टू B हे आपल्याला मिळेल. आणि आपण इंटिग्रेशन घेतलं हे du जे आहे हे संपूर्ण A टू B इतकं डिस्टन्स जे आहे पुश करण्यासाठी ह्या क्यू नॉट चार्जला लागलेलं वर्क डन म्हणजे चेंज इन एनर्जी आहे इथं. तर आपण हे इंटिग्रेशन करणार आहे. r1 पासून r2 पण आपण पुश केलेलं आहे इंटिग्रेशन du. पण du ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. F बार डॉट dr बार पुटिंग व्हॅल्यू ऑफ दिस the electrostatic force
that is Coulomb force between the two charges separated by distance r is. तर दोन चार्जेस जे आहेत सेपरेटेड बाय डिस्टन्स r, त्याच्यामधला कुलम फोर्स जो असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तो Fe bar equal to 1 by 4 pi epsilon naught q naught upon r square into r cap minus, where for a system of 2 point charges, तर दोन सिस्टीम पॉइंट चार्जेससाठी du जे r1 to r2 du हे इथं आपण घेतलं आहे du ते, तर हे du ची व्हॅल्यू पुट केली परत f bar Fe bar dot dr bar, then this Fe is here, this is minus 1 by 4 pi epsilon naught q naught by r square into r cap. This is the Fe and dr as it is. Now taking constant term out of this integration sign आपण ज्या constant terms बाहेर घेतल्या, remaining only variables are only 1 by r dr, and this remaining terms are as it is, this 1 by 4 pi epsilon naught q naught, and integration of 1 by r square dr is minus 1 by r, upper limit r2 and lower limit r1. Now putting values these, this minus and this minus gets cancelled, this is plus, then putting value of upper limit minus lower limit, this r value is upper limit, that is r2, minus lower limit is r1, upper limit minus lower limit. Now the change in potential energy is equal to work done WAB against the electrostatic force. आता ही जी चेंज इन इंटर्नल एनर्जी आहे, ही चेंज इन इंटर्नल एनर्जी म्हणजेच वर्क डन असतं. दिस इज वर्क एनर्जी थेरम. अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम, दिस चेंज इन इंटर्नल एनर्जी इज नथिंग बट work done, and this du replaced by work done between A and B, that is du, that is delta u. Same this term 1 by 4 pi epsilon naught q naught 1 by r2 minus 1 by r1. This is work done required to push this charge q naught from A to B. Thus the potential energy U of the system of 2 point charges q1 and q2 separated by distance r can be obtained from the above equation by using r1 equal to infinite and r2 equal to r. It is then given by, आता potential energy आहे system of 2 point charges q1 and q2 separated by small distance r, त्यांची एनर्जी आहे ही एनर्जी आपण ऑलरेडी इक्वेशन जे वर्कडनचं काढलेलं आहे WAB, work done between A to B, that is change in energy delta U equal to 1 by 4 pi epsilon naught q naught 1 by r2 minus 1 by r1. तर ह्या इक्वेशनवर आपण r2 च्या ठिकाणी इन्फायनाइट आणि r1 च्या ठिकाणी r पुट करून हे इक्वेशन जे आहे असं चेंज होईल. बाकीचे रिमेनिंग टर्म्स ॲज इट आहे, ओनली इथं r2 जे आहे त्या r2 च्या ठिकाणी आपण r पुट केलं आहे, r1 च्या ठिकाणी इन्फायनाइट पुट केले. म्हणजे आपण इथं ऑलरेडी पहिलं इक्वेशन जे आपण r1 पासून r2 पर्यंत हे पॉईंट पुश करायचो q नॉट चार्ज. आता इथं आपण इन्फायनाइट पासून r पर्यंत हा चार्ज पुश केल्यानंतर त्यावेळी लागणार एनर्जी जी आहे ही पोटेन्शियल एनर्जी UR अशी येईल. आणखीन 1 बाय इन्फायनाइट हे 0 येतं, त्यामुळे इक्वेशन जे आहे फायनल इक्वेशन 1 by 4 pi epsilon 0 or epsilon naught into q1 q2 by r. This is energy required to bring this charge from infinity to r distance, and this is nothing but potential at that point r. Units of potential energy, आता potential energy आहे याचे युनिट जे आहे हे SI युनिट आहे जूल. 1 joule is the energy stored in moving a charge of 1 coulomb through a potential difference 1 volt. तर 1 कुलम चार्ज आहे, हा 1 कुलम चार्ज 1 व्होल्ट एवढ्या पोटेन्शियल डिफरन्समधून जर मूव्ह झाला तर त्यावेळी त्या इलेक्ट्रॉनला जी काही एनर्जी असते त्या मुव्हिंग चार्जला, त्या मुव्हिंग चार्जची एनर्जी म्हणजेच 1 जूल असते. अनदर कन्व्हिनियंट युनिट ऑफ एनर्जी इज इलेक्ट्रॉन व्होल्ट. दुसरं जे कन्व्हिनियंट एनर्जीचं युनिट आहे ते इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. आणि 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे विच इज द चेंज इन द कायनेटिक एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन while crossing 2 points maintained at potential difference 1 volt. म्हणजे 2 पॉईंट जर आपण 1 व्होल्ट एवढ्या पोटेन्शियल डिफरन्सला मेंटेन केले असतील, त्या 2 पॉईंटला क्रॉस होणारी एनर्जी जी आहे कायनेटिक एनर्जी त्या इलेक्ट्रॉनची क्रॉस करण्यासाठी ते 2 पॉईंट्स जी काय कायनेटिक एनर्जी लागते इलेक्ट्रॉनला ती एनर्जी म्हणजेच 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. आता हे इलेक्ट्रॉन व्होल्ट जे आहे ह्याचं कन्वर्शन आपण जूलमध्ये पाहायचं आहे. तर 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 into 10⁻⁻19 जूल, और अदर रिलेटिव
related units are 1 million electron volt is equal to 1.6 into 10 raised to minus 22 joule, or 1 kilo electron volt equal to 1.6 into 10 raised to minus 16 joule. Next point is concept of potential. Now consider this animation. From potential energy of two particle system at a distance r, दोन जे पार्टिकल्स आहेत r इतक्या अंतरावर असतील तर त्यांची असणारी पोटेन्शियल एनर्जी आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केली आहे. ती 1/4πε0 Q1 Q2 by r. फर्स्ट चार्ज Q1, सेकंड चार्ज Q2 आणि दोघांच्या मधलं डिस्टन्स जे स्मॉल r असेल तर त्याची एनर्जी इतकी असते. हेच इक्वेशन आपण रिअरेंज करून लिहिलं. फर्स्ट आपण Q1 इथं लिहिलं आहे आणि Q2 तेवढं सेपरेट लिहिलं आहे आणि r पण इथं आत ह्या ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. सेम इक्वेशन आहे, फक्त टर्म्स रिअरेंज करून लिहिले आहेत. कारण Q1/4πε0 r हे जे आहे हे पोटेन्शियल येतं, पोटेन्शियल at r distance due to first charge, that is V1 r, Q2 as it is. Similarly again this equation we can write. Now Q2 right inside and Q1 outside. Same equation, this initial equation same written here, only terms are rearranged. Q2 written inside and r and Q1 outside. Now Q2/4πε0 r is nothing but potential due to second charge at a distance r into Q1 as it is, where V1 function of r and V2 is the function of r are the respective potential of charge Q1 and Q2 at distance r from either. तर V1 r जे आहे हे फर्स्ट चार्जमुळे r डिस्टन्सवरती असणारं पोटेन्शियल, V2 r जे आहे हे Q2 चार्जमुळे असणारं r डिस्टन्सवरचं पोटेन्शियल आहे. तर therefore electrostatic potential energy U is equal to electric potential into charge. तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ही आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज असं डिफाइन करू शकतो, किंवा और इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल V इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज हे पण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल असतं, किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज असं आपण डिफाइन करू शकतो. हे आपण इक्वेशनमध्ये लिहिलं आपण, दॅट इज इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल V जे आहे potential energy upon charge, that is potential energy per unit charge, that is V equal to U by Q. Electrostatic potential difference between any two points in an electric field can be written as, आता दोन कुठल्याही पॉइंट मधलं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स जे आहे हे आपण असं लिहू शकतो, V2 minus V1. हे इक्वेशन जे आहे हे इक्वेशन V1 equal to U1Q and this V2 minus V1 equal to U2 minus U1 upon R, that is dW by Q, that is work done dW or change in T per unit charge to move the charge from point 2 to point 1. तर point 2 पासून point 1 पर्यंत जे चार्ज मूव्ह करण्यासाठी जे काय वर्डन आलं ते वर्डन म्हणजेच हे काय असतं, एनर्जी पर युनिट चार्ज असतं, that is V2 minus V1 equal to U2 minus U1 by R equal to dW by Q, change work done divided by charge, work done per unit charge. एनिमेशन मध्ये पण दाखवलेलं आहे कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल. वन पॉईंट टू अनदर पॉईंट आपण हा चार्ज पुश केला, लागलेलं वर्क डन जे आहे, दोन पॉईंटचं वर्क डन जे आहे चार्जेस हे एनर्जी येते. नेक्स्ट पॉईंट इज रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रिक फील्डमध्ये आणखीन इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये दोन्हींच्यामध्ये काय रिलेशन आहे ते आपण रिलेशन फर्स्ट फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी हे डायग्राम कन्सिडर करायचे आहे. याच्यामध्ये कन्सिडर द इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय अ चार्ज प्लस क्यू केप्ट ॲट पॉईंट ओ. तर ओ हा पॉईंट आहे, ह्या ओ पॉईंटला आपण प्लस क्यू चार्ज प्लेस केला आहे आणि ह्या प्लस क्यू चार्जमुळं सराउंडिंगला जी काय आपण इलेक्ट्रिक फील्ड तयार होते ती इलेक्ट्रिक फील्ड कन्सिडर करायची आहे ई. लेट अस कॅल्क्युलेट द वर्क डन टू मूव a unit positive charge from point M to point N which is at a small distance dx from M. तर आपल्याला इथं M पासून N पर्यंत हा जे पॉईंट आहे हा चार्ज आपण पुश करण्यासाठी dx इतकं डिस्टन्स जे आहे इतकं डिस्टन्स आपण जर ह्या चार्जला पुश केलं, ढकललं, तर याच्यासाठी लागणारं जे वर्क डन आहे हे वर्क डन आपण फर्स्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. वर्क डन टू पुश दिस चार्ज फ्रॉम M to N
is nothing but work done. dW is equal to force into displacement. This minus negative sign motion against the force acting on it. तर डिस्प्लेसमेंट आणि फोर्स जे आहे हे दोन्ही अपोजिटली डायरेक्टेड असतात. म्हणून एफ इंटू डी एक्स येतं आणि हे एफ इंटू डी एक्स जे आहे ई इंटू डी एक्स जे आहे फोर्स पर युनिट चार्ज. दिस इज नथिंग बट इलेक्ट्रिक intensity. This F is E. Hence dW is equal to dV. That is, this work done is nothing but change in potential, that is difference in potential between M and N. तर M आणि N जे हे दोन पॉईंट आहेत, ह्या M आणि N ह्या दोन पॉईंटमधलं डिफरन्स पोटेन्शियल जे आहे हे डिफरन्स पोटेन्शियल म्हणजे आपण M पासून N पर्यंत हा पॉईंट युनिट चार्ज पुश केल्यानंतर ढकलल्यानंतर झालेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असते त्या दोन पॉईंटमधली एम आणि एनमधली. तर डी व्ही जे आहे चेंज इन पोटेन्शियल ई इंटू डी एक्स हे पोटेन्शियलचं डी वर्क डन आहे. आपण वर्क डन इथं ऑलरेडी काढलेलं आहे ई इंटू डी एक्स. ते ई इंटू डी एक्स पुट केलं आपण मायनस. तर टर्म्स रिअरेंज केल्यानंतर ई इक्वल टू मायनस डी व्ही बाय डी एक्स. दस द इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉईंट in an electric field is the negative of potential gradient at that point. तर हा negative of potential gradient आहे इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच dv by dx means negative of potential gradient. This is potential gradient. Change in potential upon change in distance, this is potential gradient and is nothing but electric field. Zero potential. Now zero potential means this is actually not potential is zero. Once the zero point of the potential is set, then every potential is measured with respect to that reference. तर एखाद्या पॉईंटला आपण झिरो पॉईंट असं कन्सिडर केलं तर सर्व पोटेन्शियल जे आहेत त्या पॉईंटला रेफरन्स कन्सिडर करून आपण मेजर करतो त्याला आपण झिरो पोटेन्शियल पॉईंट म्हणतो आपण. Thus the potential at point A in an electric field is the amount of work done to bring a unit positive charge from infinity to point A. तर हा जे Q चार्ज आहे त्या Q चार्जमुळं ए पॉईंटला जे असणारं पोटेन्शियल आहे हे पोटेन्शियल म्हणजेच तर युनिट चार्ज आहे युनिट चार्ज इन्फायनाईट डिस्टन्सपासून ह्या ए पॉईंटपर्यंत ब्रिंग करण्यासाठी आणण्यासाठी लागणारं जे वर्क डन आहे ते वर्क डन म्हणजेच ह्या ए पॉईंटचं पोटेन्शियल असतं. अमाऊंट ऑफ वर्क डन रिक्वायर्ड टू ब्रिंग दिस युनिट चार्ज टेस्ट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दॅट पॉईंट इज नथिंग बट पोटेन्शियल ॲट दॅट पॉईंट. तर त्या पॉईंटला आपण इन्फिनिटीपासून युनिट चार्जला इन्फिनिटीपासून आपण त्या पॉईंटपर्यंत आणण्यासाठी जे काय वर्क डन लागेल ते वर्क डन म्हणजे त्या पॉईंटचं पोटेन्शियल असतं. आणखीन रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे हे ई इक्वल टू मायनस डी व्ही बाय डी एक्स हे आहे. नेक्स्ट पॉईंट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ पॉईंट चार्ज. तर एखादा पॉईंट चार्ज आहे ह्या पॉईंट चार्जच्या सराउंडिंगला असणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल जे आहे ड्यू टू दॅट चार्ज दॅट पोटेन्शियल नाव हिअर डिटरमाइन. नाव कन्सिडर दिस डायग्राम and corresponding animation of this. Then a point charge plus q located at point O. तर ह्या O पॉईंटला जे आहे O पॉईंटला आपण प्लस क्यू चार्ज ठेवलेला आहे. लेट कॅपिटल M be an intermediate point on this path where OM equal to x. आता ह्या पाथवरती M हे एक पॉईंट आहे. एम हे जे पॉईंट आहे ह्या ओ पॉईंटपासून एक्स एवढ्या अंतरावरती हा एम पॉईंट. आणखीन ओ एम हे जे अंतर आहे ओ एम हे अंतर एक्स आहे. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज ॲट कॅपिटल एम इज ऑफ मॅग्निट्यूड. तर आपण ह्या एम पॉईंटला जर एखादा युनिट चार्ज ठेवला टेस्ट चार्ज ठेवला तर त्या चार्जनं एक्सपिरियन्स केलेला फोर्स जे आहे हा फोर्स एफ इज इक्वल टू 1/4πε0 क्यू बाय एक्स स्क्वेअर. हे डिस्टन्स एक्स आहे. हा कुलॉम्स लॉ आहे. अकॉर्डिंग टू कुलॉम्स लॉ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन बिटवीन टू चार्जेस q1 q2 divided by r square, but q1 is q and q2 is 1 here, hence, and distance is r is x here, hence q by x square. Then for infinite small displacement dx from m to n the amount of work done is given by. आता इथं आपण m पासून n पर्यंत हा जे चार्ज आहे युनिट चार्ज टेस्ट चार्ज त्याला आपण पुश केलं सिस्टीमच्या अगेन्स्ट, कारण हा पण प्लस चार्ज आहे आणखीन हा चार्ज दोन्हीमध्ये रिपल्शन आहे तरी पण आपण सिस्टीमच्या अगेन्स्ट फोर्स अप्लाय करून आपण
एम पासून एन पर्यंत डी एक्स एवढं अंतर जे चार्ज पुश केला तर तेवढे पुश डी एक्स करण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन dw is equal to minus f into dx, that is force into displacement is work done, but here minus, meaning of minus is force and this displacement is oppositely directed. This is the work done required to displace this distance dx. तर हे dx इतकं अंतर ढकलण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे हे dw इतकं वर्क डन येतं. सेम इथं ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. हा चार्ज आहे q, इथून हे r अंतरावरती a पॉईंट आहे, त्यानंतर m जे आहे इथं हा m x अंतरावरती आहे, इथून आपण एम पासून एन पर्यंत एक स्मॉल डिस्प्लेसमेंट डी एक्स इतकं अंतर पुश केलं आहे, त्यास लागणारं वर्क डन आपण इथं काढलेलं आहे. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट वन इज टोटल वर्क डन इन डिस्प्लेसिंग द युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू ए इज गिवन बाय. आता आपल्याला इन्फायनाइट डिस्टन्स जे आहे तिथून ए पॉईंटपर्यंत आपण हा चार्ज जे आहे युनिट चार्ज टेस्ट चार्ज ब्रिंग करण्यासाठी आणण्यासाठी जे लागणारं वर्क डन आहे ते आपण इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी आपण फर्स्ट हे एम टू एन जे आहे ओनली डी एक्स इतकं डिस्प्लेसमेंट जे आहे इतकं डिस्प्लेसमेंट करण्यासाठी लागलेलं वर्क डन आपण डी डब्ल्यू हे काढलेलं आहे. आता आपण इन्फायनाइट अंतरापासून ए पर्यंत जे लागणारं वर्क डन आहे हे आपण हे डी एक्स जे आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इथे इन्फिनिटी जर घेतलं इथून इथं आपण फर्स्ट डी एक्स नेक्स्ट डी एक्स असं स्टेप बाय स्टेप आपण डी एक्स एवढंच डिस्प्लेसमेंट करत आपण ए पर्यंत आलो. तर प्रत्येक डी एक्स एवढ्या डिस्प्लेसमेंटसाठी लागणारं वर्क डन हे डी डब्ल्यू आहे. त्यामुळं प्रत्येक डिस्प्लेसमेंट डी एक्स जे आहे हे डी एक्स करत करत आपण ए पर्यंत आलो. तर प्रत्येक डी एक्ससाठी लागणारं वर्क डन डी डब्ल्यू इतकं असेल आणि ते प्रत्येक डी डब्ल्यू आपण इन्फिनिटीपासून ए पर्यंत जर आपण ॲड केले तर इन्फिनिटीपासून ए पर्यंत हा युनिट चार्ज टेस्ट चार्ज आणण्यासाठी लागलेलं वर्क डन हे टोटल वर्क डन असेल. आणि हे टोटल वर्क डन डब्ल्यू जे आहे हे सर्व जे डी डब्ल्यू छोटे छोटे डी एक्सचे डिस्प्लेसमेंट आहेत हे आपण ॲड केले, पण ह्या ॲडिशनला लिमिट आहे. इन्फिनिटीला ॲडिशन स्टार्ट करायचं आहे, आर लाईन थांबायचं आहे. म्हणजे आपण इथं फर्स्ट डी एक्स नेक्स्ट डी एक्स असं करत करत ए पण येऊन थांबायचं आहे. ए म्हणजे हे आर अंतर आहे. तर इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू जे आहे हे ॲडिशन डी डब्ल्यू वर्क डन केल्यानंतर एकूण वर्क डन मिळेल. हे एकूण वर्क डन हे इन्फायनाइट डिस्टन्सपासून ए पर्यंत ह्या युनिट चार्जला आणण्यासाठी लागलेलं वर्क डन आहे. पण आपण ऑलरेडी डी डब्ल्यूची व्हॅल्यू काढलेली आहे, ती व्हॅल्यू पुट केली मायनस एफ इंटू टी एक्स. परत आपण एफची व्हॅल्यू पण ऑलरेडी काढलेली आहे. फोर्स हा 1/4πε0 Q/x². ह्या एफची व्हॅल्यू पुट केली तर एफची व्हॅल्यू रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज आहेत. आणखीन ह्या कॉन्स्टंट टर्म जे आहेत कॉन्स्टंट टर्म आपण इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवले आहेत. ओनली व्हेरिएबल इंटिग्रेशन ठेवलेलं आहे. 1/x² dx हे व्हेरिएबल आहे. रिमेनिंग टर्म्स आपण ह्या इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले आहेत. आणखीन इंटिग्रेशन ऑफ 1/x² dx जे आहे हे -1/x येतं. आणखीन अप्पर लिमिट स्मॉल आर आहे, लोअर लिमिट इन्फिनिटी आहे. मायनस मायनस हे प्लस झालं, प्लस झाल्यानंतर हे अप्पर लिमिट लोअर लिमिट. नेक्स्ट फॉर्म्युला इज पुट एक्स अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, दॅट इज एक्स इक्वल टू आर मायनस एक्स इक्वल टू इन्फिनिटी. म्हणजे इथं आपण एक वेळा अप्पर लिमिट व्हॅल्यू पुट केली मायनस लोअर लिमिट. 1/∞ हे 0 येतं, त्यामुळं डब्ल्यू जे आहे हे 1/Q/4πε0 1/r येतं. टर्म्स रिअरेंज केल्यानंतर आपल्याला तेच इक्वेशन जे आहे Q/4πε0r. दिस इज द वर्क डन रिक्वायर्ड टू ब्रिंग दिस युनिट चार्ज टेस्ट चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दिस ए पॉईंट. आता हा इन्फिनिटीपासून ए पॉईंटपर्यंत ह्याला आणण्यासाठी लागलेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन इतकं आलेलं आहे डब्ल्यू. आता हे वर्क डन जे आहे बाय डेफिनेशन दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ॲट ए ड्यू टू चार्ज Q. आता इथून इथं पण आणलेलं लागलेलं वर्क डन जे आहे हे वर्क डन म्हणजेच ह्या ए पॉईंटचं पोटेन्शियल असतं ड्यू टू Q चार्ज. आता हे डब्ल्यूज आपण ह्याला पोटेन्शियल व्ही इक्वेट केलं आहे. सेम इक्वेशन Q/4πε0r. Q हा चार्ज आहे, आर हे डिस्टन्स आहे. म्हणजे ह्या Q चार्जपासून आर एवढ्या अंतरावरती आपण जर इथे गेलो तर या ठिकाणचं असणारं पोटेन्शियल जे आहे हे पोटेन्शियल ड्यू टू Q चार्ज व्ही इक्वल टू Q/4πε0r. तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड इलेक्ट्रिक फील्ड व्हॅरी विथ आर द डिस्टन्स फ्रॉम द चार्ज.
आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल आणखी इलेक्ट्रिक फील्ड जे आहे हे जसं डिस्टन्स चेंज होईल तर बघा हे डिस्टन्स चेंज झाल्यानंतर वर्क डन और पोटेन्शियल हे कमी होतं. म्हणजे डिस्टन्स वाढल्यानंतर काय होतं, पोटेन्शियल कमी होतं. हे कसं कमी होतं आपण ग्राफनं बघायचं आहे. इलेक्ट्रिक फील्ड आणखी इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तर त्यामध्ये हे डिस्टन्स आहे आर एक्स ॲक्सिसला, वाय ॲक्सिसला इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. तर ॲज डिस्टन्स इन्क्रीजेस इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डिक्रीजेस लाईक दिस एक्सपोनेन्शियली, and as potential this as again distance increases potential also decreases exponentially, but here this is 1 upon r in case of potential and in case of electric field 1 upon r square. हे 1 upon r square असल्यामुळे दोन्ही पण एक्सपोनेन्शियल ग्राफ आहेत पण हे वेगवेगळे जे स्लोप आहेत. तर हे आहे व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲज डिस्टन्स. म्हणजे डिस्टन्स वाढल्यानंतर इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी चेंज होते हे ग्राफमध्ये दाखवलेलं आहे. Next point is electric potential due to an electric dipole. आता आपण ऑलरेडी सिंगल चार्ज आहे आयसोलेटेड चार्ज, ह्या आयसोलेटेड चार्जमध्ये असणारं पोटेन्शियल आपण कॅल्क्युलेट केलं. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. आता डायपोल जे आहे ह्या डायपोलमुळे असणारं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण नेक्स्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. डायपोल म्हणजे पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय सम डिस्टन्स. दिस इज कॉल्ड एज डायपोल. नाउ consider this diagram and corresponding animation of this electric dipole. Now here an electric dipole AB consisting of two charges plus q and minus q separated by finite distance to l. तर हा प्लस q आणि हा मायनस q दोन्हींची व्हॅल्यू समान आहे, फक्त पोलॅरिटी अपोजिट आहे आणि सेपरेशन या दोन्हींच्या मधलं हे 2l आहे. सेंटरपासून इकडे l आहे आणि या सेंटरपासून इकडे l आहे. हे टोटल डिस्टन्स 2l आहे दोन्ही चार्जेस मधलं. Its dipole moment is p of magnitude p equal to q into 2l. आता याची डायपोल मोमेंट जे आहे ही p बार आहे बा इथं दाखवलेलं डायपोल मोमेंट आणि तीच काय येते आयदर चार्ज इंटू डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस दॅट इज q इंटू 2l. आयदर चार्ज म्हणजे ह्या चार्जची मॅग्निट्यूड आणि दोन्ही चार्जमधला डिस्टन्स डायरेक्टेड फ्रॉम मायनस क्यू टू प्लस क्यू. आता ह्या p बारची डायरेक्शन जे आहे मायनस क्यू कडून प्लस क्यू जे आहे इकडे आहे p बारची डायरेक्शन इट्स डायपोल मोमेंटची. द लाईन जॉइनिंग द सेंटर्स ऑफ टू चार्जेस इज कॉल्ड डायपोल ॲक्सिस. आता दोघांची जे सेंटर आहे ह्यांची लाईन जॉइनिंग जे आहे ह्या डायपोल ह्याला म्हणायचं डायपोल ॲक्सिस. दोन्ही चार्जेस जे आहेत हे सेंटर जे जोडलेले आहे ह्याला म्हणायचं डायपोल ॲक्सिस. अ स्ट्रेट लाईन ड्रॉन परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस अँड पासिंग थ्रू सेंटर ओ ऑफ द इलेक्ट्रिक डायपोल इज कॉल्ड इक्वेटोरियल ऑफ डायपोल. आता ह्या सेंटरमधूनच पास होणारी आणि ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारी लाईन जे आहे याला आपण इक्वेटोरियल लाईन म्हणतो. इथं दाखवलेलं नाही ते. लेट सी बी एनी पॉइंट नियर द इलेक्ट्रिक डायपोल ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द सेंटर ओ इन्क्लाइंड ॲट अन अँगल थिटा विथ ॲक्सिस ऑफ द डायपोल. आता हा सी जे पॉईंट आहे ह्या सी पॉईंटला आपला इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं आणि हा सी पॉईंट जे आहे ह्या ॲक्सिसच्या सेंटरपासून ओपासून स्मॉल आर इतक्या अंतरावरती आहे हा सी पॉईंट आणि या ठिकाणचं आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल करायचं आहे ड्यू टू दिस डायपोल. आणि हा जे लाईन जॉईन ओ टू सी जे आहे इथं ह्या ॲक्सिसशी केलेला अँगल थिटा आहे. इथं सेम आपण इथं ह्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं आहे. दोन चार्जेस आहेत प्लस क्यू मायनस क्यू. यांचं सेंटर ओ आहे. सेंटर टू वन चार्ज हे एल अंतर आहे. सेंटर टू अदर चार्ज हे पण एल आहे. आणि सेंटर टू हे सी पॉईंट जे लाईन जॉईनिंग आहे हा अँगल थिटा आहे ॲक्सिसशी केलेला. आणि प्लस क्यू पॉईंट म्हणजे ए पॉईंट टू सी पॉईंट हे अंतर R1 आहे. सेकंड दॅट इज सेकंड चार्ज मायनस क्यू हे डिस्टन्स R2 आहे याच्यामध्ये ॲनिमेशनमध्ये. आणखीन सेंटर टू वन साईड हे O2 चार्ज आहे हे पण एल आहे. O2 अदर चार्ज आहे हे एल आहे. O2 P C जे हा पॉईंट हे अंतर R आहे. ह्या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे आहे. थोडे नोटेशन चेंज आहे तिथं पण सेम आहे. Now R1 and R2 are the distances of point C from charges plus Q and minus Q respectively. आता यामध्ये
पहिला प्लस क्यू चार्ज आहे, इथून हे सीचं अंतर जे आहे R1 आहे, मायनस क्यू चार्ज आहे, इथून हे सीचं अंतर जे R2 आहे, आणि सेंटरपासून जे सीचं अंतर जे हे R आहे. पॉईंट पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू चार्ज प्लस क्यू ॲट ए. आता सीचं पोटेन्शियल जे आहे, सीचं पोटेन्शियल ड्यू टू चार्ज प्लस क्यू, फक्त ह्या प्लस क्यूमुळं, ॲक्च्युली हे दोन डायपोल आहेत, पण आपण पहिला फर्स्ट ह्या ओनली प्लस क्यू चार्जमुळे ह्या सी पॉईंटला असणारं पोटेन्शियल जे हे ड्यू टू सिंगल चार्ज हे V1 इक्वल टू क्यू बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट R1. हे डिस्टन्स R1 आहे सी पासून ए पर्यंतचं, फक्त सिंगल चार्ज आहे, आयसोलेटेड चार्ज आहे, आयसोलेटेड चार्जपासून R एवढ्या अंतरावरती असणारं पोटेन्शियल जे हे आपण ऑलरेडी इक्वेशन कॅल्क्युलेट केलं आहे, क्यू डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट R. इथं R1 आहे आणि पहिल्या चार्जमध्ये असणारं पोटेन्शियल म्हणून आपण V1 घेतलेलं आहे. सिमिलरली पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू चार्ज मायनस क्यू ॲट बी. आता बीला हे मायनस क्यू चार्ज आहे, ह्याच्यामुळे असणारं या सीचं पोटेन्शियल आहे हे V2 इक्वल टू क्यू बाय 4 पाय इप्सिलॉन नॉट R2. आता हे डिस्टन्स R2 आहे, त्यामुळे सीला फक्त या मायनस क्यू चार्जमध्ये असणारं पोटेन्शियल हे V2 आहे. नाव द पोटेन्शियल ॲट सी ड्यू टू बोथ चार्जेस. आता दोन्हीमुळं प्लस क्यूमुळं आणि मायनस क्यूमुळं दोन्हीमुळं असणारं इथलं पोटेन्शियल सीचं जे आहे हे पोटेन्शियल ॲट सी इक्वल टू पोटेन्शियल ड्यू टू फर्स्ट चार्ज प्लस पोटेन्शियल ड्यू टू सेकंड चार्ज, दॅट इज V1 प्लस V2. आता V1 आणि V2 जे आहेत ह्या व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले आहेत, म्हणजे सी पॉईंटला दोन्ही चार्जमुळे असणारं पोटेन्शियल जे आहे हे आपण ॲड केलं, त्यामुळं ह्यांच्या व्हॅल्यू पुट केल्या V1च्या आणि V2च्या. इथं ऑलरेडी आपण काढल्यात बघा, ही V1 आहे, ही V2 आहे. देन पुटिंग व्हॅल्यूज VC इक्वल टू दिस इज V1 and this is V2. Putting these two values, now take common q by 4 pi epsilon naught common, remaining terms are 1 by R1 minus 1 by R2. Now by geometry, from this figure geometry, now this R1 square, this triangle R square plus L square minus 2 RL cos theta. आता इथं आपण इथून A पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे ह्या OC याच्यावरती, आणि OC हे एक्सटेंड करून आपण B पासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे, ही इंटरसेक्शन पॉईंट आहे. हे L असेल आणि हा थिटा असेल तर हा पण थिटा असतो, राईट, हे अपोजिट अँगल आहेत. आणि हा थिटा असेल तर साईन थिटा जे आहे तर हा साईन थिटा अपोजिट साईड डिवाइड बाय हायपोटेनस, दिस साईड डिवाइड बाय दिस L, दॅट इज दिस साईड इज L साईन थिटा. Here also this is right angle triangle, this is theta, taking sin theta, then opposite side divided by hypotenuse, then this opposite side is L sin theta. Now here this triangle, this R1, this side is R1, that is ACOA, this triangle ACOA, and this triangle COB, this triangle. In this triangle, now first take this triangle. Here R1 square, this cosine rule, using cosine rule, R1 square equal to R square plus L square minus 2RL cos theta. And here for second triangle, R2 square equal to R square plus L square plus 2RL cos theta. Then here taking R square common in from first, here R square common, remaining here only 1, this is R square common, remaining 1, and here if you take R square common, then this becomes L square by R square, and here R. Similarly for from second equation also taking R square common, here is 1 and remaining here L square by R square plus 2 into L by R cos theta, R1 square and R2 square equation by geometry of this diagram. Now for a short dipole, that is 2L is very smaller than R, and if R is very larger than L, that is 1 by R is very small, that is L square by R square can be neglected. आता हे जे R आहे हे आपण व्हेरी लार्ज घेतलं ॲज कम्पेअर टू डायपोल. हे डायपोलचं जे लेंथ आहे, या दोन्ही 2L जी लेंथ आहे, ह्या 2L लेंथला कम्पेअर केलं तर हे R व्हेरी लार्ज आहे, त्यावेळी आपण L स्क्वेअर बाय R स्क्वेअर आपण निग्लेक्ट केलं. निग्लेक्ट केल्यानंतर हे इक्वेशन जे आहे इथं L स्क्वेअर बाय R स्क्वेअर टर्म होती ती निग्लेक्ट केली आहे. रिमेनिंग टर्म्स ओनली R1 स्क्वेअर इक्वल टू R स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2 इंटू L cos theta by R. इथं L स्क्वेअर बाय R स्क्वेअर टर्म होती ती कॅन्सल केली, निग्लेक्ट केली आहे. सिमिलरली फॉर सेकंड ऑल्सो R2 स्क्वेअर इक्वल टू R स्क्वेअर इंटू ब्रॅकेट 1 प्लस 2L cos theta by R. आता ह्या दोन्ही जे इक्वेशन्स आहेत R1 स्क्वेअर आणि R2 स्क्वेअर, ह्यामध्ये दोन्हीकडचं स्क्वेअर रूट घेतलं,
लेफ्ट हँड साईडचं स्क्वेअर रूट जे आहे R1 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे R1 आणि ह्या साईडचं स्क्वेअर रूट जे आहे R स्क्वेअरचं स्क्वेअर रूट R आहे आणि हा जे ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेटचं स्क्वेअर रूट जे आहे हे स्क्वेअर रूटच्या ठिकाणी आपण हाफ रेस्ट टू हाफ लिहिलं आहे. रेस्ट टू हाफ म्हणजे स्क्वेअर रूट. ओके. सिमिलरली फॉर R2 स्क्वेअर जे आहे ह्याचं पण स्क्वेअर रूट जे आहे R2 स्क्वेअरचं R2 येतं, हे R स्क्वेअरचं स्क्वेअर रूट R येतं आणि हा जे ब्रॅकेट आहे ह्या ब्रॅकेटचं स्क्वेअर रूट आहे ब्रॅकेट रेस्ट टू हाफ. ओके. नेक्स्ट नाउ टेकिंग अ रेसिप्रोकल ऑन बोथ साइड्स, दोन्ही साईडचं 1 केलं, रेसिप्रोकल केलं. आता ह्याचं पण 1/R1 1/R आणि 1 हा ब्रॅकेट. तर 1/R1 इथं आलेलं आहे, याच्या ठिकाणी 1/R आणि ह्या ब्रॅकेटचं 1 केल्यानंतर हे हाफ जे होतं ह्या हाफच्या ठिकाणी -1/2 होतं 1. ओके. नेक्स्ट R2 जे हे पण रेसिप्रोकल घेतलं याचं 1/R2 इक्वल टू 1/R हे आणि हा ब्रॅकेट जे आहे रेस्ट टू हाफच्या ठिकाणी रेस्ट टू -हाफ येतं रेसिप्रोकल घेतल्यानंतर. आता ह्या दोन्हीची व्हॅल्यू आहेत 1/R1 आणि 1/R2. आपण स्टार्टिंगला इक्वेशन जे घेतले VC इक्वल टू V1 प्लस V2, त्याच्यामध्ये Q/4πε0 इथे पुढं 1/R1 मायनस 1/R2 असं इक्वेशन होतं. त्यामध्ये 1/R1ची व्हॅल्यू पहिली व्हॅल्यू आहे बघा, ही 1/R1ची व्हॅल्यू आहे, इथं टाकलेली ही पहिली व्हॅल्यू आहे 1/R1ची मायनस ही 1/R2ची व्हॅल्यू आहे बघा, ही 1/R2ची व्हॅल्यू पुट केली. हे इक्वेशन VC आलं टोटल. परत एकदा बघा Q/4πε0 1/R1 मायनस 1/R2 इक्वेशन होतं. त्यामध्ये 1/R1 जे आहे ही 1/R1ची व्हॅल्यू इथं आहे, ही 1/R1ची व्हॅल्यू ही आहे, ही व्हॅल्यू पुट केली तर ही 1/R1ची व्हॅल्यू आहे ही. आणखीन मायनस 1/R2 होतं, त्या 1/R2च्या नाही तर ही 1/R2ची व्हॅल्यू इथे ही राईट हँड साईडची ही व्हॅल्यू तो पुट केलेली आहे. आता पुढे आपल्याला हे सिम्प्लिफाय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट using binomial expansion, that is 1 plus x raised to n equal to 1 plus nx plus next higher terms. If x is very smaller than L and retaining terms up to the first order of only we get. आता बायनॉमियल थेरम आपण वापरला आणि त्यामधले फर्स्ट ऑर्डर टर्म तेवढ्याच ठेवले आहेत. त्यामध्ये VC इक्वल टू Q/4πε0 आपण प्रिव्हियस इक्वेशन जे आहे त्यामध्ये फक्त 1/R कॉमन घेतलं आहे. 1/R कॉमन घेतल्यानंतर रिमेनिंग टर्म्स 1 प्लस L/R cos θ मायनस 1 मायनस L/R cos θ आहे. तर याच्यामध्ये हे जे इक्वेशन आलं ते रेस्ट टू हाफ जे होतं -हाफ, ते रेस्ट टू -हाफ जे आहे त्याचं बायनॉमियल एक्सपान्शन करून पहिल्या दोन टर्म तेवढे घेतले आहेत. पुढच्या इक्वेशनमध्ये पण 1 प्लस हे L²/R² cos θ जे होतं ना त्यामध्ये बायनॉमियल एक्सपान्शन वापरून फर्स्ट 2 टर्म्स तेवढेच घेतले आहेत. आता याच्यामध्ये हे 1/R इथं आपण हे एकत्र लिहिलं आहे, Q/4πε0 R लिहिलं आहे. आणखीन हे 1 प्लस L/R cos θ आणि मायनसनं मल्टिप्लाय केल्यानंतर हे -1 झालं आणि हे मायनस मायनस प्लस झालेलं आहे L/R cos θ. हे -1 + 1 कॅन्सल झाल्यानंतर L/R cos θ L/R cos θ हे 2 टाइम्स L/R cos θ झालेलं आहे. Q × 2L जे आहे हे Q × 2L जे आहे हे Q × 2L हे P येतं म्हणून आपण हे Q × 2L च्या ऐवजी P लिहिलं आहे आणि cos θ याच्यात आहे आणि हे R आणि हे R² आलेलं आहे. हे VC that is potential at this C point due to both charges, that is dipole. Now electric potential at C can also be expressed as, आता हे वेगळ्या पद्धतीने आपण एक्सप्रेस करू शकतो. त्याच्यामध्ये R न मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, R न मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यानंतर हे R³ झालं इथं आणि हे PR cos θ जे आहे PR cos θ आपण हे P बार डॉट R बार लिहितो, दॅट इज PR cos θ डॉट प्रोडक्ट असं लिहिले. आणि हेच आपण जे आहे हे R³ घेतला, युनिट वेक्टर घेतला तर हे R² येतं इथं, R³ इज इक्वल टू R बार बाय R येतं, हे VC. नाउ वेअर R³ इज युनिट वेक्टर अलॉंग द पोझिशन वेक्टर दॅट इज OC इक्वल टू R³. OC जे हा R³ येतो. त्यामध्ये आपण दोन केस करायचे आहेत. पहिली केस आहे पोटेन्शियल ॲट अन एक्सियल पॉईंट दॅट इज θ इक्वल टू 0 टुवर्ड्स पॉझिटिव्ह और 180 डिग्री मायनस. आता P पॉईंट जे आहे P पॉईंट आपण ॲक्सिसवरती घेतला, ॲक्सिसवरती घेतल्यानंतर काय होतं θ 0 येतो. θ 0 आल्यामुळे इथं ह्या इक्वेशनमध्ये cos 0 1 येतं, 1 आल्यामुळे ओनली P येतं म्हणून इथं ओनली P आहे बाय R². नेक्स्ट दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ द पोटेन्शियल, ही पोटेन्शियलची मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ॲक्सिसला. नंतर पोटेन्शियल ॲट अन इक्वेटोरियल पॉईंट दॅट इज θ इक्वल टू 90 अँड V इक्वल टू 0. आता इक्वेटोरियल पॉईंटला θ 90 येतो, त्यामुळे ह्या cos θ मध्ये cos 90 0 येतं, 0 आल्यामुळे संपूर्ण 0 येतं म्हणून V इक्वल टू 0 आलेलं आहे. हे मिनिमम आहे. हेन्स द पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट ऑन द इक्वेटोरियल लाईन ऑफ डायपोल इज 0. आता इक्वेटोरियल लाईनच्या वरती असणारा पॉईंट जे आहे कोणताही पॉईंट त्या पॉईंटला असणारं पोटेन्शियल हे 0 असतं आणि एक्सेल लाईनलाही मॅक्झिमम पोटेन्शियल असतं. आणि ॲट एनी पोझिशन पॉईंट असेल तर त्यावेळेचं ॲट C पॉईंट ड्यू टू डायपोल दिस इज द एक्सप्रेशन.
VC इक्वल 1 बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट P cos theta बाय r स्क्वेअर. आणि ह्याच्याच आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण इथे इक्वेशन लिहिलेत. ही सर्व इक्वेशन जी आहेत ही पोटेन्शियलची इक्वेशन आहेत ड्यू टू डायपोल. Thank you for watching this video and keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.